नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीवेळी श्री राजराजेश्वर शिव मंदिरात विद्यमान खासदार माननीय अनुप धोत्रे यांनी मला शब्द दिला होता की मकरंद तू माझ्या लोकसभेच्या वेळेस मदत कर. तसंच मूर्तिजापूरच्या विधानसभेच्या वेळेस आमदार साहेब हरीश पिंपळे साहेबांनी, भारतीय जनता पार्टीचे दोन्ही मोठे नेते आहेत, त्यांनी मागच्या वेळेसही जेव्हा रणजित पाटील आमदार साहेब माजी गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात असताना या मकरंद पाटोळेंनी मदत केली. आणि माझ्यासमोर जो भारतीय जनता पार्टीचा प्रतिस्पर्धी उमेदवार उभा आहे तोही त्यांच्या विरोधात फिरला होता, परंतु हरीशभाऊ पिंपळेंनी आणि खासदार धोत्रे साहेबांनी त्यांचा दिलेला शब्द फिरवला आणि ह्या मकरंद पाटोळेसोबत विश्वासघात केला. परंतु आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मला उमेदवारी दिली. या प्रभागाची जनता 100% परिवर्तन घडविल आणि योग्य व्यक्तीला निवडून देईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. स्वामी समर्थ केंद्र टिळक पार्कमध्ये अनेक वर्षापासून आहे. त्याची मान्यता या प्रस्थापित नेत्यांनी, खासदार, आमदार, महापौर हे जे भूखंड माफिया आहेत हे त्यांना मान्यता देण्यास सपशेल ठरलेले आहेत. मकरंद पाटोळे आणि त्याच्या सहकाऱ्यांना निवडून दिलं तर मी 100% स्वामी समर्थ केंद्राची टिळक पार्कमधील मान्यता मिळवून देईल. आज आदरणीय बावनकुळे साहेबांची या छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा आहे, परंतु या मकरंद पाटोळेचा आरोप आहे की खेळण्याचे साहित्य आणि गार्डनचे लाईट का बंद आहे. याचंही उत्तर आजपर्यंत ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी त्याचं उत्तर द्यावे. नमस्कार.